ही पहिली रॅली आणि क्या करने गया, क्या किया, क्या मिला. सुंदर सुंदर सुरुवात. एमसेट टीम मध्ये थोडंसं कन्फ्युजन मुळे बॉल खाली पडला आणि एएलसी टीमला पॉइंट आणि सर्व्हिस सुद्धा पहिला एएलसी पॉइंट. स्पोर्ट्स पहिला गुण घेताना दिसते. सर्व्हिस करतोय तो एक उत्कृष्ट खेळाडू आदित्य. शॉट आणि तेवढा जबरदस्त अटॅक आणि पॉइंट एमसेट टीमला. दोघांनीही गुणांचं खातं उघडलेलं आहे. 1-1. एमसेटचा आयकॉन प्लेअर मासुक हा एक खांबी तंबू चालवताना दिसतोय. जशास तसं तुमचा आयकॉन भारी, आमचा आयकॉन डबल भारी, या उक्तीनुसार सामना सुरू होताना दिसतोय. एएलसी टीमचे कोच, तुमचं टी शर्ट असेल ते घ्या. अप्पर काढून टाका प्लीज. काउंटर बॉल आणि हा पॉइंट एमसेटला. दोन एमसेटची दोन. आघाडी. आणि स्कोअरबोर्डवर स्कोअर लागलाय तो 2-2. दोन्ही संघाचे 2-2 गुण झालेले आहेत. बघूया याच्यामध्ये अंतिम विजेता कोण होतोय, चॅम्पियन. अंतिम सामना हा शेवटपर्यंत मला वाटत नाही की 2 किंवा 3 गुणांच्या पुढे आघाडीवर खेळला जाईल. सुरुवात झालेली 1-1, 2-2, आता 3-2. सामने किती संघर्षमय होत आहेत याचं. जबरदस्त बॉल स्टँड केला आहे. आणि आता मात्र पंचांचा निर्णय अंतिम राहील. कोणीही चार दोन. एएलसी कडे 2 गुणांची आघाडी दिसते. शॉट इन. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. समोरचा पॉइंट घेतोय, समोरचा सोडतोय, समोरचा पॉइंट घेतोय, समोरचा सोडतोय. फक्त फरक एवढा दिसतोय की एएलसी कडे सर्वांगीण खेळ दिसतोय, तर एमसेट संघाकडे एक खंबी तंबू माशुक जो त्यांचा आयकॉन प्लेअर आहे, चारीच्या चारी गुण त्यांनी एकट्याने घेतलेले आहेत. एक खांबू तंबू आहे, पण तंबूचा जो दांडा आहे तो मजबूत आहे, त्याच्यामुळे संघ टिकलेला आहे. फायनल परत येतोय, खेळतोय. शिवम जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. हॅलो. एकदम छान असं डोकं लावून टाकलेला बॉल ड्रॉप आणि पॉइंट. 1-5-4. एमसेट 5 6-4. 2 डबल गुणांची आघाडी. ब्लॉक आणि बॉल कोर्टात. पॉइंट एमसेटला. साधारणतः सेटर कडून जो चेंडू सेट होत नाही
तो गुण समोरचा संघ मिळून जातो असं दिसतंय. हे बघा, सेटर इज अ गेम चेंजर इन व्हॉलीबॉल. 7-4 3 गुणांची आघाडी झालेली आहे. पहिल्यांदाच कोणता तरी संघ 3 गुणांच्या आघाडीवर गेलेला दिसतोय. फिनिश. माशुक या खेळाडूकडे जेवढाही चांगला खेळ आहे तितकंच चांगलं त्याचं डोकं आहे. ALC ने टाइम आउट घेतलेला आहे. 8-4 एमसेट संघ 8 गुणांवर आहे. ALC संघ 4 गुणांवर आहे. 4 गुणांची आघाडी एमसेट संघाकडे आहे. आणि बघितल्याप्रमाणे 8च्या 8 गुण माशुक या एका त्यांच्या आयकॉन प्लेअरने घेतलेले आहेत. याच्यावरून त्याचं महत्व अधोरेखित होत आहे. ALC संघाची नवीन स्ट्रॅटेजी की कसा पॉइंट कन्वर्ट करून आपल्याकडे यायचा, सर्व्हिस घ्यायची. आणि बघू आता पुढच्या सर्व्हिस मध्ये पॉइंट कुणाला मिळतोय, सर्व्हिस कुणाकडे जातोय. आशिष सर, खरोखरच तुम्ही जे सांगतात ते पूर्ण पॉइंट त्या आसू त्यांनी घेतलेले आहेत. जर्सी नंबर 8 जे व्हॉलीबॉलचे प्रेक्षक आहेत, बघतात, नाही. त्यांनी खरोखरच त्या खेळाडूकडून एक शिकण्यासारखं आहे. सेटरचा बॉल व्यवस्थित सेट होत नाहीये, त्याच्यामुळे अटॅकर कुठेतरी कमी पडतोय. टायमिंग जुळते शिवम, पण बॉल कुठेतरी नेटवर आयकॉन अडकतोय. आपण आयकॉन आहात याचा लवकरात लवकर आपल्याला जाणीव झाली तरच आपला संघ पुढे जाईल. शॉट. जबरदस्त काउंटर अटॅक माशुकचा. 10 आउट ऑफ 10 10 पैकी 10 गुण. खरंच सगळे त्याचा गेम बघून माशूक झालेले आहेत. एक जबरदस्त काउंटर अटॅक आणि पॉइंट पुन्हा एमसेटला. एमसेट सध्या आघाडीवर आहे. मला वाटलं होतं का 2 किंवा 3 गुणांपेक्षा जास्त आघाडी कोणत्या संघाकडे जाणार नाही, मात्र आता 6 गुणांची आघाडी दिसते. जबरदस्त शॉर्ट मिड अटॅक आणि तो पॉइंट ALC टीमला बऱ्याच काळानंतर एक पॉइंट भेटला आणि सर्व्हिस सुद्धा. बघू ती लागोपाठ सर्व्हिस आणि पॉइंट. 5 गुण दिल्यानंतर 1 गुण घेतलेला आहे ALC संघाने. 5-10 सर्व्हिस. चला काउंटर 10 अटॅक पण बॉल कोर्टाच्या बाहेर. माशुकचा अंदाज थोडासा चुकला. 6-10 ALC स्पोर्ट्स 6. शिवम लावली. जिगरचा खूप मोठा प्रयत्न बॉल कोर्टात घेण्याचा, पण तो यशस्वी झाला. त्याच्यामुळे पॉइंट गेला तो पुन्हा एमसेट कडे आणि सर्व्हिस सुद्धा. 11-6 एमसेट 11 ALC स्पोर्ट्स. आयकॉन प्लेअर ज्याने 11 पैकी 11 गुण घेतलेले आहेत तो सर्व्हिस करताना दिसतोय. आदित्य. मला वाटतं ALC संघाकडे 3 ते 4 चांगले स्मॅशर आहेत. त्यांनी त्यांचा योग्य वापर केला तर त्यांची पिछाडी भरून काढण्यास त्यांना वेळ लागणार नाही. अजून सुद्धा 4 गुणांची पिछाडी आहे त्यांच्याकडे. 3 वर आलेली बॉल आहे. व्यवस्थित बनवला गेला नाही, त्याच्यामुळे बॉल व्यवस्थित स्टँड नाही झाला. पॉइंट गेला तो ALC टीम कडे. सर्व्हिस सुद्धा त्यांच्याकडेच. बघू आता काय होते पुढच्या सर्व्हिस मध्ये. जबरदस्त. सूरज ने छानसा असा अंदाज घेऊन एक ड्रॉप टाकला आणि 12 पैकी पहिला गुण हा दुसऱ्या खेळाडूने घेतलेला आहे एमसेट साठी.
शॉट. जबरदस्त शॉट आदित्यचा, तेवढाच काउंटर अटॅक आणि पॉइंट पुन्हा एएलसी कडे. सर्व्हिस सुद्धा एएलसी संघाने सेटरने जर एक गोष्ट लक्षात घेतली दोन्ही संघांनी, का जर 10 पैकी 10 चांगले सेट झाले बॉल तर ते 10 पैकी 10 गुण दोन्ही संघातले स्मॅशर घेऊ शकतात. ही त्यांची ताकद आहे दोन्ही संघांनी. ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न, पण तो अनसक्सेसफुल झाला, अयशस्वी झाला 12, आणि पॉइंट गेला एएलसी कडे. 10-12. जी आघाडी होती ती फक्त दोन गुणांची दोन- आघाडी एमसेट टीम कडे आहे. 6 गुणांची आघाडी कमी होऊन 2 वर आलेली आहे. मला वाटतं आयकॉन मागे गेल्यानंतर नाही, आदित्यने 2 गुण घेतलेले आहेत, मात्र 2 गुण तो मायनस मध्ये चाललेला आहे. अटॅकरचा याची अंदाज सुद्धा त्यांनी चुकला. नोंद घ्यायची आहे. कमावलेल्या गुणांपेक्षा त्यांनी गमावलेले गुण जास्त आहेत. माशुकने 11 गुण घेतलेले आहेत आणि 1 घालवलेला आहे, म्हणजे 10 प्लस मध्ये आहे. एक चुकीचा कॉल आणि त्याचा भुर्दंड टीमला मिळालेला आहे. एक चुकीचा नशिबाची कॉल, साथ. चुकीचा आपल्याच कॉल प्लेअरचा एक आणि चुकीचा कॉल. नशिबाची साथ. अमोल सर, स्कोअर बोर्ड ती स्कोअर बघा ना. 11-13. एएलसी 11, एमसेट 13. ओके एएलसी 11 एमसेट 13. आदित्य शॉट. बॉल मोनिश अवे आणि मोनिश पॉइंट मिळाला आहे एएलसी ला. एएलसी ची 1 गुणाची आघाडी. तेवढा जबरदस्त अटॅक माशुकचा. माशुक सांगतच आहे, तुम्ही मला मागे ठेवा अथवा पुढे, तुम्ही बॉल सेट करा, मी फिनिश करतो. खरोखर आशिष सर, तुम्ही जे बोलतात ते सगळ्या प्रेक्षकांना बघायला मिळतंय. अतिशय चांगल्या प्रकारे हा खेळाडू खेळतोय. जबरदस्त काउंटर अटॅक. 15-12. पुन्हा माशुक पुढे आलेले आहेत. आता सांभाळून खेळणं गरजेचं आहे, कारण सुरुवातीला, सामन्याच्या सुरुवातीला आयकॉन पुढे असताना 11 सलग गुण त्यांनी घेतलेले होते. तो मागे गेल्यानंतर समोरच्या संघाने 7 गुण घेतले. आता तो पुन्हा पुढे आलेला आहे. शॉट. शिवम सुद्धा तितक्या ताकदीचा खेळाडू आहे, मात्र त्याला योग्य प्रकारचा बॉल बनवला जात नाही असं दिसतंय. आशिष सर, मी पालघर डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉल लीग 2025-26 मध्ये आजच्या जे सामना बघतो त्याच्यामध्ये हा सगळ्यात बेस्ट प्लेअर मी माझ्या नजरेने बघितलाय. 1 मॅन शो खेळतो हा. आणि पुन्हा एकदा जबरदस्त काउंटर अटॅक. इट्स अ अमेझिंग शॉट. 16 पैकी 15 गुण त्या खेळाडूने घेतलेले आहेत. इतका भन्नाट खेळाडू खेळताना दिसतोय. आयकॉन प्लेअर एमसेट. हॅलो.
शॉट माशुक चा माशुक, जिसका मैं माशुक हो जाऊं, असाच अटॅक. माशुक पेक्षा आशिक हो जाऊ असं सांगितलं तर जास्त संयुक्तिक ठरेल. हा सर बरोबर आहे. कारण जेवढे खेळ प्रेक्षक त्याला बघतायत त्याच्या खेळाच्या प्रेमात पडलेले आहे ते नक्की. ज्यावेळेस ऑक्शन झालं त्यावेळेस एमसेटचे कोच शोएब सर सांगत होते मला की सर आपला आयकॉन प्लेअर बघून ठेवा का जो आपल्याला एकटा फायनल पर्यंत घेऊन जाईल. त्यांनी फायनल पर्यंत नेलेलंच आहे. आता फायनल जिंकून सुद्धा देऊ शकतो इतकी चांगली कामगिरी त्याची झालेली आहे. डबल ब्लॉक 15-17 17-15. आशिष सर, हा त्याला मासुकला पहिला ब्लॉक झालेला आहे असं मला वाटते. पूर्ण सामन्यातला पहिला ब्लॉक आहे. जबरदस्त, पुन्हा एकदा जबरदस्त, अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. कुठेतरी डोकं लावून टाकलेला ड्रॉप आणि त्याचा मोबदला पॉइंट मध्ये मिळालेला आहे. सर्व्हिस किनीकडे. Now the ball outside the arena. Point award to opponent team. The ready serviceman Shivam, jersey number 3. Satyam Shivam Sundaram. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, यदि मिलता है पॉइंट तो. मला वाटतं आता जेवढं त्या खेळाडूचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पण माय गॉड, समोरच्या संघात सुद्धा तितकेच सर्व्हिस आणि ती सगळे सर्व्हिस खेळाडू आहेत. आउट ऑफ त्यांचा आयकॉन शिवम, स्मॅशर निखिल. थोडक्यात होडका बुडला, नाही तर पॉइंट स्कोर प्लीज डिस्प्ले. डिस्प्ले स्कोर. सर्व्हिस माशुक कडे. अमोल सर स्कोर जरा बघा तिकडनं. सुंदर ब्लॉक, चांगला चांगला प्रयत्न. आदित्य प्रयत्न करताना दिसतोच आहे. चांगला वाचवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल प्ले मध्ये आहे, क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे, क्लिअर केलेला आलेला आहे. आहे. पुन्हा एकदा बनवतोय बॉल, बघूया. आणि 4 नंबरच्या प्लेअरने पुन्हा मारण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा बॉल बनतोय, पुन्हा ही रॅली आहे. माशुक आणि शुक निभागी आयुषला झोपवला, जर्सी नंबर 7. पॉइंट एक प्लीज. कंटिन्युअसली वॉली आणि तो पॉइंट मिळालेला आहे एमसेटला. ह्याचं श्रेय जे जाते ते आनंद सरांना. खरं त्यांनी कुठेतरी एक विजन ठेवलं होतं की कोणता प्लेअर कुठे खेळवावा, आणि त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ते त्याला अमोल सर. strategy म्हणतात. हा, टीम घेतल्यानंतर ते मी त्यांच्यासाठी थोडंसं डिस्कशन केलं होतं. ते म्हणाले की आपल्याकडे तो अनुभव असला पाहिजे की कोणता प्लेअर कुठे खेळवावा. 20-16. त्यालाच कोच म्हटलं ते. शॉट जबरदस्त. अजून आलेला आहे. सुंदर. चेंडू संपलेला नाहीये. हा, 17. एवढा भन्नाट खेळ करून सुद्धा हम किसी से कम नाही. हे अनिल सर त्या यांना बाजूला काढा. प्रियजनो, आप जरा आपकी जागा खाली. बाजूला पटकन दिसत नाही तिकडनं. दिसत नाही तिकडे. गुड ब्लॉक. जबरदस्त जबरदस्त. जेवढा सुंदर स्मॅश तेवढाच चांगला डिफेन्स, तेवढीच चांगला फिनिश. अंतर कमी नाहीये. भारावून एमसेट संघाने सुद्धा भारावून जाण्याचं कारण नाहीये. स्कोर त्यांचा एक अमोल, स्कोर वाघ लढतोय, तिकडे 3-3 वाघ लढताना दिसत आहेत. ALC 18 एमसेट 20. दोनच गुणांचा फरक दोन्ही संघांकडे आहे. 18-20. सुंदर सुंदर सिद्धार्थ ने बॉल. क्या बनाया बॉल. जवाब, लाजवाब. 21-18. एक छोटासा 21. गुरुमंत्र
पंडित सरांनी दिला होता त्यांच्या टीमला आणि तो त्यांनी अप्लाय केला आणि त्याचं फळ आता ह्या पॉइंटला निश्चितच मिळालेलं आहे. ह्याचा कुठेतरी अनुभव मिळतोय पंडित सर आणि आनंद सर हे दोघांची स्ट्रॅटेजी आणि शोएब सरांचं थोडंसं अग्रेशन ह्याच्यामुळे टीम व्यवस्थितपणे डिसिप्लिन मध्ये खेळते. Good Shot. block. आणि हा but double outside block. The arena. 19-21. पण पॉइंट एएलसी टीमला 19-21. With the ball, Nikhil, jersey number 4, ready for serve. Ready for service. Nikhil. And आणि मागच्या मॅच मध्ये केलेली चुकी, मागच्या सामन्यात निखिलने केलेली चूक पुन्हा होताना दिसते. 22-19. खेळाडूवर कुठेतरी प्रेशर येते आणि तो त्याच्यामुळे- असलाच पाहिजे, त्यालाच खेळ म्हणतात. तो प्रेशर झेलून जो खेळतो तो खेळाडू. आणि त्या दबावामध्ये कुठेतरी खेळाडू चुका करून जातात आणि त्याच त्यांना महाग पडतात. ड्रॉप आणि- टाकण्याचा प्रयत्न पण तो सक्सेसफुल आदित्य. झाला. आणि बोलता बोलता आणि- पॉइंट गेलेत आशिष सर. 23-19. एमसेट 19, एलसी 23. एमसेट 23, एलसी 19. सामना समजलं? परफेक्टच असले असता मागचे 3 गुण हे एएलसी ने फक्त चुका करून घातलेले आहेत. आणि काय फाऊल पकडला तो मला कळत नाही, पण पंचांनी फाऊल पकडला. डबल बॉडी टच. येस, आमचे माजी खेळाडू मागे उभे आहेत, गाईडलाईन करतायत, चांगलं वाटते. 20-23. सेकंड लेफ्टची तीक्ष्ण नजर. आदित्य, जर्सी नंबर 6. क्लास सर्व, क्लास, आउटस्टँडिंग सर्व अँड आउटस्टँडिंग. जबरदस्त बॉल अजून हा कोर्ट मध्ये आहे. सूरज तितका Oh येस, शिवम या त्याच्या नावाला जागताना दिसतोय. मी सुद्धा शिवम. आयकॉन आहे, हम Yeah. किसी से कम नहीं. त्याच्यामुळे दोन्ही संघांमधला फरक हा 2 गुणांवरच येऊन थांबलेला 23. आहे. बॉल पोझिशन. आदित्य विथ द बॉल पोझिशन. 21-23. जर्सी नंबर 6. चढाई अवे मारलेला आहे. 22-23. एकच गुणाचा फरक आहे बघा, एकच गुणाचा फरक आहे. एमसेटने टाइम आउट घेतलेला आहे. शिवम आणि आदित्य आपणास आता घेतलेल्या टाइम आउट मध्ये काहीतरी मंत्र करावंच लागेल. एमसेट संघ त्यांची रणनीती आखताना दिसतोय. सामना इतका अटीतटीचा आहे का मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जास्त काय फरक होणार नाही. एकदाच फक्त 6 गुणांची आघाडी एमसेट संघाकडे होती, मात्र ती आता 1 गुणांवर येऊन थांबलेली आहे. पण आता चुकीला माफी नाही अशा उक्तीनुसार दोन्ही संघांनी चुका करणार तो सेट हरणार. जो डोकं शांत ठेवून चांगला खेळ करणार त्याच्या नावावर set दरम्यान जाणार पुन्हा हे एकदा 100% आहे. आदित्य बॉल पोझिशनला. नाव स्कोर इज ए व्हाईट हुडी हो बाजूला. ओ माय गॉड, एक चुकी प्रेशर वाढवते, एक चुकी समोरच्याला ऍडव्हान्टेज देते, एक चुकी पश्चातापाला कधी कधी प्राप्त होते. पण तीच चुकी सुधारली तर तो विजयाचा शिल्पकारही ठरतो. चला गुड शॉट. 23-24. 1 गुण. 23-24. सामना किती रोमहर्षक होतोय हे गुणफलकावरून दिसून येते आपणास. 23-24. एका गुणाची आघाडी एमसेट कडे आहे, फक्त एका गुणाची. आणि पहिला सेट संपण्यासाठी हा पहिला सेट चालू आहे. आणि And now सामना संपवले. फर्स्ट पहिला- सेट. फर्स्ट सेट आपला फर्स्ट सेट वर तर शिक्कामोर्तब गेम सेटनी मारलाय. डिमेला सरांच्या चेहऱ्यावरचं हास्य बरंच काही बोलतंय. जो ना बोले रवी वो बोले कवी, अगदी तसंच ते वाक्य मला आठवलं.
इवन संजय भाईच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण हसू का नको अशा याच्यात त्यांनी थांबवलं का डिमेलो सरांना दिलखुलास हसू द्या आणि यांच्या दरम्यान मधल्या मध्ये राकेश सरांचं हास्य फुललंय. $1 million स्माइल ऑन डिमेलो सर. आई शपथ माइंड ब्लोईंग वर्ड मित्रा लाजवाब. आणि अमोल सरांच्या मुखातनं $1 million स्माईल म्हणजे आज खरोखर भारताची आर्थिक परिस्थिती सुधारल्यासारखं मला परिपूर्ण वाटलं. दरम्यान आपण सेटकडे जाऊया पुढच्या, पण दरम्यान आपण दुसऱ्या बघूया सेटमध्ये असे सर दुसऱ्या सेटमध्ये आदित्य, शिवम, मोनिश यांना काहीतरी करणं आवश्यक आहे. आपण पहिला सेट 2 गुणांनीच घालवलेला आहे, त्याच्यात 4 चुका असे सर या आदित्यकडून झालेल्या होत्या त्या आता होणार नाहीत याची तो काळजी घेईल असं वाटतंय. थोरात सर. हा थँक्यू आशिष सर. दरम्यान आपण ही जी स्पर्धा संपन्न होते म्हणजे डिमेलो सरांनी कुठेतरी एक वाक्य काढलं आणि रोहित पारीने त्याला साकारलं. त्याच ऑलिम्पिक व्हिजन स्पोर्ट्स अँड इव्हेंट मॅनेजमेंट हिच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात आणि पी टीचर्स प्लेसमेंट, सर्टिफाईड स्पोर्ट्स कोचिंग, स्कूल अँड कॉलेज स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट, कॉर्पोरेट इव्हेंट मॅनेजमेंट, टॅलेंट हंट प्रोग्राम, स्पोर्ट्स मीडिया अँड मार्केटिंग असे विविध उपक्रम ऑलिम्पिक व्हिजन स्पोर्ट्स आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून राबवलं जाते. आणि ह्या दृष्टिकोनातनं कोणीही इच्छुक असतील तर आपण यांच्याशी आवर्जून संपर्क साधा आपले इव्हेंट साकारण्यासाठी यशस्वी करण्याकरता. थँक्यू. फुल डाऊन. एका सेटची आघाडी एमसेट कडे आणि एमसेटची मेंटॅलिटी सायकोलॉजी जी आहे ती कुठेतरी आता प्लस मध्ये गेलेली आहे. ते आणखीन जोशामध्ये पुढचा सेट जिंकण्याचा प्रयत्न करतील. तेच कुठेतरी एएलसी टीम हा सेट कसा जिंकायचा आणि एमसेट संघाशी कशी बरोबरी साधायची ह्याच्या प्रयत्नात असेल. दोघांचेही प्रयत्न हे तुल्यबल असतील, समान ताकदीचे असतील. चला दुसऱ्या सेटला सुरुवात होते. सर्व्हिस जी आहे ती एमसेट टीम कडे. सूरज बघू आपल्या ह्या टीम साठी काय करतोय. पॉइंट घेतो की पॉइंट देतोय. कमॉन सूरज. काउंटर अटॅक जो मेहबूब बॉल. शिवम यांनी मारलेला फटका निर्विवाद फटका म्हणता येईल. नक्कीच म्हणजे सिंहाच्या तोंडात घालून हात मोजती दाद ती आमची मराठ्याची जात. अगदी असाच हा फटका होता. 6 गड्यांच्या मध्ये मारलेला हा चेंडू पॉइंट देऊन गेला. दरम्यान सगळे जुने जाणते खेळाडू आले, सगळ्यांचं स्वागत आहे. भयान शांतता. नमस्कार. आपण आकाशवाणीच्या बोईसर केंद्रावरनं हे धावतं समालोचन ऐकत आहोत. पालघर जिल्हा व्हॉलीबॉल साखळी सामने 2025 चा हा अंतिम सामना आपण बघत आहोत. मान्यवरांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय पंच राकेश आबेसर, एमसेटचे अध्यक्ष आदरणीय संजयजी पाटील सर, एमसेटचे कार्याध्यक्ष आणि मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष आदरणीय डॅरेल डिमेलो सर, माजी केंद्र प्रमुख राम पाटील सर आणि सर्वांनी मान्यवरांच्या उपस्थित सामना चालू आहे. तर जाऊया आपण पहिला पुन्हा एकदा मैदानावर आणि हा चांगला शॉट स्टे करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा माशूक मारतोय. 8 नंबर जर्सी त्याला आयुषकडनं पुन्हा एकदा बॉल बनवला तर पुन्हा एकदा ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी हा फाऊल पकडला. पंच गुरमीत सिंग कॅरी करण्याचा प्रयत्न केला आणि फाऊल कॅरी आउट आणि त्याचा फटका एएलसी टीमला. एएलसी टीमचे कोच थोडेसे चिंतित की जेणेकरून हा सेट आपल्याला कसा तरी जिंकायचा आहे आणि तेवढा जबरदस्त. नाही कोच हे चिंतेतच असतात. म्हणजे आजच्या क्रिकेटच्या मॅच बघताना गौतम गंभीर किती गंभीरपणे बसला होता हे पण तुम्ही बघू शकत होतात. आणि ह्या बाजूला थोडस समाधान पण चिंतेचं वातावरण सुद्धा आहे. आपल्याला हा सेट आपल्याकडे कसा ठेवायचा आहे ह्याच्या प्रयत्नात असेल एमसेटची टीम. आणि हा पुन्हा बॉल स्टँड आणि हा काउंटर अटॅक आणि तेवढाच पॉइंट मध्ये कन्वर्ट. 1 पॉइंट एमसेटला.
एमसेटची आघाडी सुरूच आहे. टू ऑल. 2-2च्या बरोबरीत आलेला आहे सामना. अगदी बरोबर. टू इच. आयुष पुन्हा एकदा शिवम. ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न होता आणि और उतना सुंदर. ही जबरदस्त प्रयास और 1 पॉइंट एमसेट टीम को. माशूक अगदी. के सारे दीवाने हो गए हैं. डोळ्यात तेल टाकून पंचगिरी करतायत कुंजल संकेसर. नक्कीच दाद देईन मी. गुरप्रीत आणि कुंजल हे दोन्ही एक सुंदर जोडी. चांगले खेळाडू. आणि ह्या पंचक्रोशीत बनलेली जोडी. 2-3 वर सामना आहे. शॉट. 3 ऑल. 3 Wash होता. बरोबरी. 3 ऑल बोथ टीम्स. लॉसन हे पण एक मातब्बर आणि मुरब्बी कोच आहेत. स्वतः राष्ट्रीय खेळाडू राहिलेले आहेत लॉसन. माशूक. तर शिवम जर्सी नंबर 3. सुंदर साव. माशुकला तेवढाच चांगला शिवम ब्लॉक केला सुद्धा. गेला. डबल ब्लॉक. पुन्हा एकदा सत्यशिव सुंदर सर्व्हिस. No argument. चार. No argument. No argument. Keep the ethics in the ground. Keep the ethics. Now score is 4 all. 4-4 ची बरोबरी. 4 all. हा आदित्यने आधी It's केलेला called राग revenge. बरोबर. वचपा काढणे म्हणतात तो असा. 1 पॉइंट गेला, 1 पॉइंट मिळवला. 5-4 ALC स्पोर्ट्स. बदले की आग. या चला. वेल कॉट रेफरी. वेल कॉट. चित्त्याची नजर आहे. पंच डोळ्यात तेल घालून लाईन चेक करतायत. अनुभव सर, अनुभव किती येस. टुर्नामेंट एक्सपिरियन्स माइंड करतोय. आणि 100%. तो अनुभव, नवीन नियम यांचे सांगड घालून कुंजल व्यवस्थितपणे निर्णय देत आहेत. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढंच. अवे. आणि बॉल And मला Outside आहे रे वाटतं ना. अग्रेशन कधी कधी डोईजड होतोय. बिलकुल. 6-5. 5-6. एमसेट 5 ALC 6. 5-6 position. 8 number jersey Mashuk ready to serve. Good serve and collect a direct point. 6 जबरदस्त. all. 6 ऑल. एस ज्याला टेनिसच्या भाषेत एस म्हणतात. निर्विवाद सर्व्हिस, निर्विवाद चढाई. खेळ एवढा अतितटीचा होत आहे की कोणीही प्रेक्षक आपली जागा सोडायला Good block यार. Point. हा जवाब. गुड ब्लॉक. एमसेटला आदिलचा जर्सी नंबर 8 आदिलचा सुंदर ब्लॉक आणि 1 पॉइंटची पडत मिळवून देतोय एमसेट संघाला.
एक एक पॉइंट बूंद बूंद से समुंदर बनता आहे हे तत्व राखलं तर गुण वाढत असतात, संघाला लीड मिळते आणि तोच प्रयत्न असणार आहे माशुकचा, त्याच्या टीमचा. हॅलो. जर्सी नंबर 8 माशुक ऑन फायर, गुड सर्व. गुड सर्व. अगेन काउंटर अटॅक. कहा मर्दवा सही पकड़े हो. प्लीज डोंट वेस्ट टाइम इन डिस्कशन. प्लीज एवरी स्टार्ट द गेम. चला. हॅलो.
आदित्य, गुड साव. अनेक Drop सिली टाकण्याचा मिस्टेक प्रयत्न. पॉइंट देऊन जाते. हेच चुकलं आणि त्यांनी ड्रॉप जो आहे तो त्यांच्याच कोर्टात टाकलेला आहे. एक छोटीशी चूक आणि पॉइंट समोरच्या टीमला सर्व्हिस करण्याची संधी सुद्धा समोरच्या टीमला. समोरच्या टीमला पॉइंट आंदन दिला जातो. आंदन सर्व्हिस करतोय सूरज, जर्सी नंबर 1. वा, जबरदस्त डबल ब्लॉक. क्लास ब्लॉक, क्लास, आउटस्टँडिंग ब्लॉक. जबरदस्त डबल ब्लॉक. Once again, good block. Outstanding block. Time out, ALC. बाहेरचं वातावरण थंड आहे पण आतमधलं वातावरण अगदी गरम झालेलं आहे. ALC 9, त्रुटीचा MSET वेळ संपलेला आहे. 14, एमसेट मैदानाचा ताबा आघाडीवर घ्यायचा आहे. खेळाडूंनी. बघू एमसेट ही आघाडी आपली कायम ठेवते की MSET ALC चे त्यांच्यावर आघाडी घेते. ALC यांची आघाडी तोडते की एमसेट आपली आघाडी राखते. बघूया. ड्रॉप टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बनवला. माशूक 8 नंबर जर्सीतला आणि जबरदस्त क्लास, आउटस्टँडिंग. पुन्हा तोच परफॉर्मन्स. खेळाडूंनी मागे व्हायचंय. खेळाडूंनी मागे व्हायचंय. रितेश, चला मागे. सर्व्हिस सूरजकडे. एक चांगला खेळाडू, युनिव्हर्सिटी प्लेअर. आदित्य, चांगला प्रयत्न होता पण बॉल गेला कोर्टच्या बाहेर. आणि काय होते अंमलमध्ये का, पॉइंटचा प्रेशर वाढतो. पॉइंट घेण्याच्या नादात एक्सेस फोर्स वर क्रिएट केला जातो आणि बॉल त्या फोर्समुळे आउटसाइड द एरियाला जातो बरोबर आहे, आणि एक बरोबर, गुण बरोबर. गमावतो आपण. बरोबर म्हणता सर. 16-9. कुठेतरी हे अशा शॉटला पॉवर वापरलीच पाहिजे असं काही नसते. हा, आता जे शिवमनी केलं हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रेझेंट माइंड वापरा, बॉलची सिच्युएशन बघा आणि बॉल युटिलाइज करा. क्विक डिसिजन. एका शब्दात सांगायचं झालं तर क्विक डिसिजन. पटकन आपला निर्णय काय घ्यायचा आहे, काय करायचं आहे हे आपल्याला कळतं. 10-16. 10-16. ओ हो. छोटा जो बॉलच नेटच्या वरती आला नाही. शॉर्ट मिड चुकीचा ball बनवला गेला. होता. शॉर्ट मिड अटॅक करण्याचा प्रयत्न होता पण तो सक्सेस नाही चैतन्य, झाला. जर्सी नंबर 8. सेटरला व्यवस्थित बॉल बनवता नाही आला. आणि सर्व्हिस अवे. लहान लहान सिली मिस्टेक्स समोरच्या टीमला पॉइंट आणि संधी दोन्ही देऊन जातात. ह्या कुठेतरी अवॉइड केल्या तर आपण सुद्धा समोरच्या टीमवर पिछाडीतून आघाडीवर जाऊ शकतो. ती चूक समोरच्या टीमने केलेली आहे जी मागच्या पॉइंटला केली होती सूरजने. शॉर्ट मिड अटॅक मारण्याचा प्रयत्न पण तो सक्सेस नाही झाला. सुंदर शिवमचा हा सुंदर शॉट एक गुण देऊन गेला. बॉल पोझिशन देऊन गेला संघाला. 12-18, 12-18, 12-18 सध्याच गुणस्थिती आहे. हो, आउटस्टँडिंग शॉट. जबरदस्त शॉट, तेवढाच ताकदीने मारलेला आणि पॉइंट एमसेट कडे. एमसेटची घोडदौड पुढे सुरूच. एमसेटचे मॅनेजर, कोच
संघ मालक अगदी चेहऱ्यावर त्यांच्या हसू फुललेले आहे आणि खरंच असो, कारण त्यांचा संघ त्यांनी घेतलेली मेहनत ही कुठेतरी दिसते. आपण घेतलेली मेहनत, आपल्या टीम प्लेयर, आपले खेळाडू जर तसं वागत असतील, खेळत असतील तर खरंच आपल्याला बरं वाटते. सिंपल सर्व्हिस, काउंटर अटॅक आणि वॉच शिवम. आउट लागलाय. पुन्हा एकदा सुंदर शॉट शिवमचा, एक गुण देऊन जातोय. प्लीज शो द स्कोर ऑन डिस्प्ले. बाकीच्या टीम सबस्टिट्यूट प्लेअर मागे व्हायचंय. मागे यायचं आहे. सबस्टिट्यूट प्लेअर मागे व्हायचंय. ओ माय गॉड. One silly mistake and you lose your point. Lost your point. I think 20. I think डिस्प्ले होऊ दे. (21-13). 21-13. MSET 21. सर्व्हिस अवे आणि पॉइंट एएलसी टीमला. एमसेटने जर थोडासा प्रयत्न केला तर हा सेट सुद्धा आणि गेम सुद्धा जिंकू शकतो, पण एएलसी टीम ही तेवढ्याच ताकदीने त्याने डिफेन्स करते. पॉइंट पुन्हा एमसेट कडे. 22. Display please. बारी सर इकडे यायचंय पटकन. राकेश बारी, रोहित बारी. थोडक्यात होडका बुडला. नजर हटी, दुर्घटना घटी. एक छोटीशी चूक आणि समोरच्या टीमला पॉइंट आणि सर्व्हिस सुद्धा. 15-22. ती चूक समोरच्या टीमने सुद्धा 23-15. केलेली आहे. 23-15. रोहित सर सेट डिस्प्ले स्कोर. जिंकला तर हा सामना सुद्धा जिंकला जाईल. अमोल सर Coaches. एक मिनिट. अमोल सर, रोहित सर डिस्प्ले स्कोर. आणि आता 1 पॉइंटची फक्त कमी आहे. एक- तो हा विजयाचा मुकुट परिधान करायला प्लेअर मागे व्हायचा आहे. पहिली वाहिली होणारी लीग मॅच आणि चॅम्पियनशिप पॉइंट. 1 पॉइंट कमी. चॅम्पियनशिप पॉइंट. चॅम्पियनशिप पॉइंट. संघ मालक अगदी आतुरतेने वाट बघतायत. इन एएलसी ला 1 पॉइंट. मॅच इथूनही मोड घेऊन जाऊ शकते. मॅच इथूनही हा मोड बदलू शकते, हे लक्षात घ्या. उत्कटता अगदी शिगेला पोहोचलेली आहे. खेळावर माझा विश्वास आहे. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आणि आणि अशा प्रकारे हा सामना एमसेट एमसेट जिंकलेला जिंकलेले आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन, कौतुक. यशस्वी. एमसेट टीमने हा सामना जिंकलेला आहे. या कमाल. आनंदित या संघ मालक आनंदित. व्हॉलीबॉल पालघर
वांझोटे गुण ज्याला म्हणतात, नाहक केलेल्या चुका या एएलसी संघाला नडल्या. माझ्या माहितीप्रमाणे पहिल्या सेटमध्ये 2 गुणांनी सेट हरला, त्याच्यात 9 एक्स्ट्रा गुण वांझोटे गुण त्यांनी समोरच्या संघाला बहाल केले आणि दुसऱ्या वेळेस 7 गुण बहाल केले. नेक्स्ट टाइम खेळताना उद्या टीमला पार्टी. पुढच्या वेळेस खेळताना आदित्य म्हणा, शिवम म्हणा किंवा मोनिश म्हणा, पुढच्या वेळेस याचा आपल्याला विचार करावा लागेल की आपण थँक्यू सर. हॅलो. हॅलो. चला, पारितोषिक वितरण समारंभ सुरू होतोय. टीम उभा राहा इकडे. टीमने उभं राहून घ्या. मी मान्यवरांना विनंती करतोय, आपण यायचं आहे. तुम्ही उभे करून घ्या ना, उभे करून घ्या. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण. माशुक जो एमसेटचा आयकॉन होता, त्याला एक आनंदाची बातमी आहे. एमसेट ओनर यांच्याकडून आपणास 5,000चं रोख पारितोषिक मिळणार आहे. याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. खर तर दोन्ही संघ खूपच तुल्यबळ होते. पहिला हॅलो. थोड्याच वेळात बक्षीस समारंभाला सुरुवात होत आहे. हॅलो, लक्ष असू द्या जरा. इथनं समोर बाजूला. आकाश थांब इकडे. I am very happy to announce the final match, man of the match. अंतिम सामन्याचा सामना पुरुषोत्तम हा किताब जातोय. मैं जिसके प्यार में पागल, मैं तेरा आशिक, आणि त्यालाच म्हटलं जाते उर्दू मध्ये मैं तेरा माशूक. द मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू माशूक. आणि मी आकाश जयस्वाल याला विनंती करतोय की मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड आपण ट्रॉफी आणायची आहे. माशूक याला द्यायचंय. सर, माशुक साठी एक वेगळी आनंदाची बातमी आहे की त्याच्या खेळावर प्रसन्न आनंदित होऊन त्याला एमसेट ओनर यांच्याकडून ₹5,000 रोख पारितोषिक त्याला वैयक्तिकरित्या देण्यात येत आहे. खरोखरच अतिशय सुंदर. पहिल्या सेट मधल्या 25 गुणांपैकी 19 गुण या एकट्या माशुक ओके. या खेळाडूचे होते. थँक्यू. थँक्यू. थोरात सर, पुढचं बक्षीस. थँक्यू. प्लीज. And now
I am very happy to announce and felicitate our all participants. Please keep silence. Player. The sixth position goes to Vijay Fitness. Owners of Vijay Fitness, please come over here. आणि मी राकेश सर, ऑर्गनायझरला विनंती करतोय की त्यांना पार्टिसिपेशनची आपण ही ट्रॉफी द्यायची आहे. राकेश सर, राकेश सावे सर आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक पंच आपण ही 6व्या प्लेसची त्यांची पार्टिसिपेशन ट्रॉफी द्यायची विजय फिटनेस. खैरनार बंधू धन्यवाद. 5th प्लेस गोज टू दे डायनेस्टी. मी राम पाटील सरांनी विनंती करतोय आपण डायनेस्टी टीमच्या ओनर्सला 6th प्लेसची ही 5th प्लेसची पार्टिसिपेशन ट्रॉफी द्यायची आहे. And now the 4th place goes to R. Spiker. And I request to Anand Dhodi sir, please felicitate participation trophy to R. Spiker. Thank you. And now the very thrilling match for the hard line to victory. कोण जिंकेल कोण हरल काही सांगता येत नव्हतं. कोणाचा राखीव कोटा संचित होता, कोण वॉरियर सारखा लढत होता, कोण मधल्यामध्ये मिसतो एमसेट वाला. तर मी कधी कधी आय एम ऑल्सो फॉलोविंग द लिजंडरी कन्सेप्ट अशा अँगलनी कोण जाणार कळत नव्हतं. पण एकामेकांनी मात दिली, संयम राखला, तो पुढे गेला आणि कोणाला तरी थांबावं लागतंय. 3ऱ्या स्थानी जे राहिले ते संचिता वॉरियर्स 3rd प्लेस. आणि मी आदरणीय राम पाटील सरांनी विनंती करतोय 3rd प्लेसची ट्रॉफी आपण प्रदान करावी. थर्ड प्लेस थँक्यू. थोरात सर, 1 मिनिट. Just wait. Nothing. हॅलो. Okay, please. थोरात सर, तुम्ही Yes, प्लीज कम दिस. please. आणि ही स्पर्धा संपन्न होत असताना आजच्या स्पर्धा व्यवस्थित पार पडावा म्हणून परिपूर्ण सर्व बाजूंची कल्पना दक्षता घेतली गेली. म्हणजे ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची इंजुरी आली, डिस्लोकेशन झालं तर त्याला खेळाडू त्वरित तयार असावा म्हणून फिजिओचं काम ज्यांनी बघितलं ते आमच्या ऑर्गनायझेशनचे डॉक्टर कल्पेश यांनाही फेलिसिटेट केलं जाते. मी आदरणीय डॉक्टर यादव सरांना विनंती करतोय की आपण त्यांना फेलिसिटेट करावं. फिजिओ प्लेअरसाठी अत्यंत महत्वाचा पार्ट असतो. ज्याचा महत्वाचा पार्ट असतो असा माणूस फिजिओ, ज्याने आपली काळजी घेतली 2 दिवस. धन्यवाद sir. सर. आणि यानंतर नक्कीच आम्हाला एक क्रीडा क्षेत्रात ऍसेट म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतोय
पालघर जिल्ह्याला ज्यांनी एक वेगळं रूप दिलं, जागतिक दर्जावर आम्हाला नाव दिलं आणि आमचे असेच एक आमचे ज्येष्ठ सहकारी, आमचे ज्येष्ठ बंधू, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स रेफरी आदरणीय राकेश सावे सर यांनाही इथे आम्ही सन्मानित केले जाते. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मौलिक ठरते आणि म्हणून मी आदरणीय संजय भाईंना विनंती करतोय की आपण राकेश सरांना सन्मानित करावं. राकेश सावे, द फर्स्ट इंटरनॅशनल रेफरी इन पालघर डिस्ट्रिक्ट. एकदा जोरदार टाळ्या. ही ऍसेट आहे पंचांसाठी की आंतरराष्ट्रीय पंच व्हावा हे प्रत्येकाचं स्वप्न असते, पण त्याला साकारणारे फार कमी. व्हॉलीबॉल खेळाडूंना, ऍथलेटिक्स खेळाडूंना एक राष्ट्रीय पंच म्हणून मी पार्टी देईन की आमची स्वप्न आम्ही राकेश सरांच्या सोबत बघितली. नक्कीच असू द्या. महत्वाचं की अशी पाखरे येते आणि स्फूर्ती ठेवून जाती, 4 दिवसाची रंगत सिंगत 4 दिवसाची नाती. असाच एक माणूस जो आमच्याशी कधी कधी कान धरण्याचं नातं पकडतो, कधी कधी पाठीवर थाप देऊन लढ म्हणण्याचं नातं निभावत असतो, कधी कधी वडीलधाऱ्यांसारखा गोंडस सल्लेही देतो, वेळ आली तर कानाखाली वाजून पितृत्वाचा सल्लाही देतो आणि सजाही देतो. सजेतनं शिकाल लावतो आणि एक सजा, एक शब्द निघाला की असं असं आपण काहीतरी करावं आणि तो शब्द आमच्यासाठी आखरी लकीर बनवला एका विद्यार्थ्यांनी, रोहित बारीनी. आणि खऱ्या अर्थाने ही लीग साकार झाली ती फक्त वन अँड वन ओनली डिमेलो सरांच्या एका शब्दामुळे त्या स्वप्नाला साकारलं गेलं आणि म्हणून त्यांना सन्मानित केलं जाते. विशेष आभार म्हणून. दोन 2017 पासून आम्ही एक स्वप्न बघितलेलं, ते आज साकार होताना खूप आनंदित आहोत की एक व्हॉलीबॉल लीग व्हावी म्हणून प्रयत्न केले होते, ती पूर्ण झाली. धन्यवाद सर. नंबर 2. आणि आय एम व्हेरी हॅपी. प्रत्येकाला एक ओढ लागली असेल की स्पर्धेतला टुर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू कोण. म्हणजे फिटनेस राखायला सगळं काय करतायत, पण सायकलवरची फिटनेस अत्यंत महत्वाची असते आणि म्हणूनच एक आगळं वेगळं सामना पुरुषोत्तम, स्पर्धा पुरुषोत्तम, टुर्नामेंट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारासाठी चामदेव खैरनार यांनी हे विशेष बक्षीस दिलं, त्यांच्या शुभ हस्ते दिले जाते आणि पुरस्काराचं मानकरी ठरतोय. काय आनंद वाटून होणार नाहीये, काही यश हाती लागणार नाहीये. किती अंधार पडला तरी सूर्य कोणी झाकू शकत नाही. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट अवॉर्ड गोज टू सूरज गुप्ता. परकी घ्या. हरी अप. चला नंबर 2 चलो. टीम रेडी राहायचा. ओके. आणि ही सायकल 25,000ची सायकल. यस, धन्यवाद सूरज. रामदेव. चला नेक्स्ट. And now the second place goes runner of this first historical tournament 2025-26 ALC विरार. मी संघाला विनंती करतोय, सन्मान्य मान्यवरांनी विनंती करतोय, आपण त्यांना फर्स्ट रनरअपची ट्रॉफी प्रदान करायची आहे. माननीय लॉसन सर, जितेंद्र पाटील सर, नामदेव सर, योगेश चौधरी सर, आपलं अभिनंदन. खर तर आपला आयकॉन शिवम आणि पालघर आयकॉन आदित्य यांनी खूप चांगला खेळ केला, मात्र 2 संघामध्ये एकच विजेते होतो. या उक्तीनुसार आपणास दुसरा क्रमांक मिळालेला आहे. काही नाहक चुका आपल्या विरुद्ध गेल्या, म्हणजे पहिल्या सेट मध्ये आपण अतितटीची झुंज दिली. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हॅलो.
आणि पालघर डिस्ट्रिक्ट व्हॉलीबॉल लीग 2025-26 आजचा हा दुसरा दिवस. कालपासून जे समालोचक होते सन्माननीय श्री किरण थोरात सर यांचं सुद्धा आम्ही मंडळातर्फे आणि सन्माननीय डिमे सरांतर्फे आम्ही किरण थोरात सरांचं स्वागत करू इच्छितो. सन्माननीय किरण थोरात सर. थोरात सरांचं मंत्रमुग्ध करणारं समालोचन 2 दिवस आपण ऐकलात. धन्यवाद थोरात सर. आणि अंतिम विजेते वाट बघत आहेत. आपणास सुद्धा ट्रॉफी वेळेवर मिळेल, काळजी नसावी. हॅलो. आणि असू द्या, इथे कार्यक्रम संपलेला आहे. नाही बाकी आहे. तर मला फक्त त्यांच्या चेहऱ्याचे हावभाव बघायचे होते. धरून मारलं असतं, मला उठून स्मॅश मारले असते. असे मारत मास्तर पळवला असता. आणि ह्या पहिल्या ऐतिहासिक व्हॉलीबॉल लीगचे अंतिम विजेता ठरलेले आहेत महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अकॅडमी तारापूर एमसेट. 21 वर्षापूर्वी जे नाव साकारलं गेलं